आंधळे प्रेम. आई वडिलांच्या विरोधात जाऊन संध्याने रोहनसोबत लग्न केले आणि तिला तिचा जीव गमवावा लागला. संध्या आणि रोहन एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. त्यांचा कॉलेजमधला 10 मुला-मुलींचा ग्रुप होता. ते कॉलेजमधून सुटल्यावर कुठे कधी फिरायला तर कधी मूव्ही बघायला जायचे. त्या ग्रुपमध्ये संध्या आणि रोहन हे दोघेही होते. त्यांच्यामध्ये अगदी चांगली मैत्री झाली होती. ते सगळे फिरायला जाताना रोहन नेहमी संध्याच्या मागे पुढे करायचा. रोहन संध्यावर प्रेम करतो हे त्याच्या ग्रुपमध्ये संध्या सोडून इतर सगळ्यांना माहिती होतं. संध्याच्या मनात तसे काहीही नव्हते. ती रोहनला चांगला मित्र मानत होती. काही दिवसांनी त्यांचं कॉलेज पूर्ण झाले. रोहन एका खाजगी कंपनीत नोकरीला लागला आणि संध्याने त्याचा कॉम्प्युटर कोर्स करून ती एका मोठ्या बँकेत नोकरीला लागली. त्यांच्या कॉलेजमधल्या सगळ्यांनीच आपापल्या करिअरची सुरुवात केली होती. ते सगळे जवळजवळ 3 वर्षांनी भेटणार होते, पण कुठे भेटायचं ठरले नव्हते. त्यांच्या ग्रुपमधला तुषार बोलला, बाहेर चांगला पाऊस पण पडतोय आणि 3 दिवस सलग सुट्टी पण आहे, तर आपण कुठेतरी बाहेर जाऊया, 1-2 दिवस तिकडेच राहूयात. तेव्हा दुसरा मित्र साहिश बोलला, अरे लोणावळा कसा वाटतो फिरायला? माझ्या ऑफिसमधला एक मित्र कलिक आहे, निशांत नाव आहे त्याचं तिकडे फार्म हाऊस आहे. तुम्ही सगळ्यांनी ठरवून मला कळवा, मग मी त्याला विचारतो. तेव्हा लगेचच तुषारने ग्रुपवरती सगळ्यांना कॉल केला. सगळ्यांचे ठरले चालेल बोलले. मग दुसऱ्या दिवशी साहिशने निशांतला विचारलं. निशांत बोलला, जा तुम्ही जाताना तिकडे रस्त्यातच माझ्या आत्याचं घर लागेल, तिच्याकडून चावी घ्या आणि जा. मी आत्याला सांगून ठेवतो. साहिश बोलला, आम्हाला तशी शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी सुट्टी आहे. आम्ही गुरुवारी संध्याकाळीच इथून निघू आणि शनिवारी दुपारी तिकडून निघू. पण आमच्या जेवणाची सोय होईल ना तिकडे? तेव्हा निशांत बोलला, अरे बाजूलाच माझ्या चुलत काकाचं हॉटेल आहे, तिथे होईल ना तुमच्या जेवणाची सोय. नंतर साहिशने सगळ्यांना कॉल करून सांगितले, अरे राहण्याची सोय झाली, पण जायचं कसं? गाडी ठरवली का? तेव्हा तुषार बोलला, माझ्या एका मित्राची क्रुझर गाडी आहे, आपण तसे 10 जण आरामात बसू शकतो आणि मला तशी गाडी चालवता पण येते, मी चालवेन. सगळे गुरुवारी ऑफिसमधून सुटल्यावर लोणावळ्याला जायला निघाले. निशांतच्या आत्याच्या घरी रात्री 11:30 वाजता पोचले. आत्याकडून चावी घेऊन फार्म हाऊसवर गेले. सगळ्यांना खूप भुका लागल्या होत्या, म्हणूनच लगेचच हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर ताबा मारला. नंतर सगळ्यांनी गाडीतून आपापल्या बॅगा घेतल्या आणि फार्म हाऊसमध्ये पोचले. मग फ्रेश होऊन सगळे एकत्र बसले. सगळ्यांनी ठरवले होते की गप्पा झाल्या की एका रूममध्ये मुले आणि दुसऱ्या रूममध्ये मुलं झोपतील. तसे सगळे रात्री 2 वाजेपर्यंत गप्पा मारून आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. सकाळी 10 वाजता उठले. रोहनने ठरवले होते काही करून आज संध्याला प्रपोज करायचा. त्याने तसे मित्रांना सांगितले होते आणि दुपारची जेवणं झाल्यावर रोहन संध्याला बोलला, संध्या जरा इकडे ये ना, तुझ्याशी बोलायचं होतं, आणि रूममध्ये गेला. त्या रूममध्ये एक मोठी खिडकी होती. त्या खिडकीमधून बाहेरचं निसर्ग छान दिसत होतं. त्याने संध्याला प्रपोज केला. संध्याला पण तो आवडत होता. रोहनने संध्याला मिठीत घेतलं. तेवढ्यात सगळे मित्रमैत्रिणी रूममध्ये आले. संध्या लगेचच रोहनच्या मिठीतून बाहेर आली. सगळ्यांची मजा मस्ती चालली होती. आपापल्या ऑफिसमधल्या गमती जमती सांगत होते. त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेऊन ते संध्याकाळी बाहेर फिरायला गेले. तिकडे शॉपिंग करून रात्री परत आले. अशी त्यांची 2 दिवसाची टूर करून शनिवारी दुपारी जेवण करून पुन्हा मुंबईला परतले. रविवारी आराम करून पुन्हा सोमवारपासून त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली. संध्या आणि रोहनचं प्रेम दिवसेंदिवस फुलत चालले होते. ते ऑफिसनंतर भेटायचे, कधी कॉफी प्यायला तर कधी मूव्ही बघायला जायचे. असेच 2-3 वर्ष निघून गेले. संध्याला लग्नासाठी मुलं बघित होते. तिने रोहनला सांगितले,
रोहन, माझ्या घरचे माझ्या लग्नासाठी मुले बघत आहेत. मी काय करू समजत नाहीये. तेव्हा रोहन बोलला, तू कशाला काळजी करतेस? आपल्याबद्दल सांग ना त्यांना. आत्ताच माझी आजी वारली, नाहीतर मी माझ्या घरच्यांना घेऊन तुझ्या घरी आलो असतो ग. मला 2 महिने वेळ दे. संध्याकाळी घरी आल्यावर संध्याने आईला आणि त्याला सांगितले, आई, माझे एका मुलावर प्रेम आहे. रोहन नाव आहे त्याचे. मला तो आवडतो. आईने रोहनबद्दल संध्याकडून माहिती मिळवली. तो कुठे राहतो, काय करतो, कोण कोण घरी आहेत, त्याचा पत्ता सर्व विचारून घेतले आणि 2 दिवसांनी आपल्या बहिणीला म्हणजे संध्याच्या सुमन मावशीला घेऊन रोहनच्या सोसायटीजवळ पोचले. सोसायटीमधून एक माणूस बाहेर आला. त्याने सुमनला ओळखले आणि तो पुढे आला. सुमन, तू इथे कुठे? तेव्हा सुमन बोलली, अरे दीपक, तू इथे कसा? सुमनने आपल्या बहिणीला ओळख करून दिली. ताई, हा माझा मित्र आहे दीपक. दीपक, ही माझी ताई. तेव्हा दीपक बोलला, नमस्कार ताई, मी याच सोसायटीमध्ये 10व्या मजल्यावर राहतो आणि चला आलात तर माझ्या घरी चला. घरी बायको आहे. मी मुलीला शाळेतून आणायला जातो. तेव्हा अनिता सुमनला हळूच बोलली, सुमन, यांच्याकडून आपल्याला माहिती मिळू शकते. चल जाऊयात. तेव्हा सुमन चालेल बोलली. जाऊयात तुझ्या घरी दीपक. दीपकने त्यांना घरी घेऊन गेला. त्यांची बायको घरी होती. तिने दार उघडला. दीपक बायकोला बोलला, कांचन, ही माझी मैत्रीण सुमन आणि ही तिची ताई. आणि सुमन, ही माझी बायको कांचन. तुम्ही बोलत बसा, मी लगेच मुलीला शाळेतून घेऊन येतो. सुमन बोलली, हो चालेल, ये जाऊन तू. कांचनने त्या दोघींना सरबत दिला. त्या तिघी गप्पा मारित होत्या. तेव्हा अनिता बोलला, ताई, तुम्ही रोहन गायकरला ओळखता का? याच सोसायटीत राहतो. त्याच्या वडिलांचं नाव अनिल आहे. रोहनची आता 15 दिवसापूर्वीच आजी वारली. ओळखता का? तेव्हा कांचन बोलू लागला, मी ओळखते त्यांना, पण तुम्ही कशा काय ओळखता त्यांना? तेव्हा अनिता बोलल्या, माझ्या मुलीचा मित्र आहे तो. त्याची चौकशी करायला आली आहे. बरं झालं तुम्ही ओळखीचे भेटलात. ते दोघे प्रेम करतात एक दुसऱ्यावर. कसं आहे त्यांचं कुटुंब? लगेचच कांचन बोलू लागला, ताई, तुम्ही चुकून पण त्याला तुमची मुलगी देऊ नका. ते पूर्णपणे खराब झालेले कुटुंब आहे. त्याने मोठ्या सुनेचा छळ केला. तिला रात्री 1:30 वाजता मारलं. ती बिचारी घरातून पळाली. लिफ्ट बंद होती म्हणून ती जिना उतरून खाली आली. तिच्या रडण्याचा आवाज आला म्हणून मी दार उघडला. तेव्हा ती खाली निघून गेली होती. एवढ्या रात्री अपरात्री ती कुठे जाईल म्हणून मी तिच्या मागे गेली. मी पटकन माझी स्कूटी घेतली आणि तिच्या दिशेने निघाली. तिच्या समोर येऊन मी स्कूटी थांबवली. तिला मी बोलली, स्मिता, तुला आता खूप राग आलाय, पण तू एवढ्या रात्री कुठे निघाली? तू हवं तर माझ्या घरी रात्री थांब आणि सकाळी उठून तू जा. मग तिला माझ्यासोबत घरी घेऊन आली. तिला आतल्या रूममध्ये झोपवलं. नंतर दीपकने विचारलं, काय झालं? तू मला तुझा भाऊ समजून सांगू शकतेस. तेव्हा स्मिता बोलू लागली, मी रत्नेशसोबत पळून लग्न केलं. 2 वर्ष झाली लग्नाला. घरातील सगळे कामे करून ऑफिसला जाणे मला खूप थकायला व्हायचं. सासूबाई तर एकाही कामाला मदत करीत नव्हत्या. सासऱ्यांची तर नजर एवढी खराब ना, मला तिथे एकही क्षण थांबायला वाटत नव्हते. रात्री माझी सगळी कामे आवरून मी माझ्या खोलीत झोपायला आली. तेव्हा 12:30 झाले. घरातली सगळी झोपली होती. रत्नेश माझ्यावर चिडून बोलला, तू एवढा वेळ किचनमध्ये काय करीत असतेस ग? तुला कोणीतरी दुसरा आवडत असेल ना, म्हणूनच नाटकं करतेस. मी त्याला समजावत होती, रत्नेश, मी सुद्धा नोकरी करते आणि येऊन लादी भांडी सगळी कामं करते. तुझी आई जरा पण मदत करी नाही. एक काम करूयात का, आपण वेगळे राहूयात ना रत्नेश? आणि तुझे बाबासुद्धा खूप घाणेरड्या नजरेने बघतात रे माझ्याकडे. तेवढ्यात त्याचा पारा चढला आणि त्याने घरातील आई वडिलांना भावांना उठवले. त्यांनी सगळ्यांनी मिळून मारले. मी कशीबशी घरातून निघाली आणि बाहेरून दरवाजा लावून मी पळाली. पण मी आता काय करू, कुठे जाऊ, मला काहीच कळत नाही, असं स्मिता सांगत होती.
तेव्हा मी बोलले, तुझे आई वडील आहेत ना, सांग त्यांना, ते करतील तुझी मदत. तेव्हा स्मिता बोलू लागली, मी कोणत्या तोडून जाऊ त्यांच्याकडे? मी पळून लग्न केल्यामुळे त्याने माझ्याशी संबंध तोडला आहे. तेव्हा दीपक म्हणाले, तू नको टेन्शन घेऊ, मी तुला बहीण मानतो ना, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या बाबांचा नंबर तुझ्या लक्षात आहे का? स्मिता हो बोलली. दीपकने तिच्याकडून तिच्या वडिलांचा नंबर घेऊन सकाळी 6 वाजता कॉल केला. तिच्या बाबांनी कॉल उचलला. हॅलो, स्मिताचे बाबा ना? तिकडून हो बोलले. काय काम आहे? मग दीपक बोलले, बाबा मी दीपक बोलतो, स्मिताच्या सोसायटीमध्ये राहतो. ती आता आमच्या घरी आहे. तिला तिच्या घरच्यांनी रात्री खूप मारले. ती कशी तरी त्यांच्या तावडीतून सुटून बाहेर आली. आता तुमच्याशिवाय तिला कोणाचा आधार आहे सांगा? मुलं चुकतात हो. तिने केली चूक म्हणून तुम्ही तिला नाही सोडून देऊ शकत असे. ती तुमची मुलगी आहे. तुम्ही जर तिला नाही आधार दिला तर ती जीव देईल हो. कृपया या इकडे. आणि तेव्हा तिचे बाबा बोलले, कुठे आहे ती? दीपक बोलले, आमच्या घरी. मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो, तुम्ही या, मी वाट बघतो. मग तिच्या वडिलांनी जाऊन पोलिसात तक्रार केली आणि तिचे वडील, भाऊ, काका आमच्या घरी आले. पोलीस पण आले होते. तिच्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना पोलीस घेऊन गेले. स्मिताच्या डोक्यावरून तिच्या वडिलांनी हात फिरवला आणि तिला सोबत घरी घेऊन गेले. 2-3 दिवसांनी स्मिताच्या सासू सासऱ्यांना आणि नवऱ्याला जामिनावर सोडले गेले. त्यांना कळले होते की स्मिताला त्या रात्री आम्ही आधार दिला. ते आमच्याशी भांडायला आले. आता स्मिताचं दुसरं लग्न पण झालं. तिला एक गोंडस परी पण आहे आणि सुखी संसारात नांदत आहे. रक्षाबंधनला येते यांना राखी बांधायला आणि तसा मध्ये मध्ये कॉल करीत असते. तेवढ्यात दीपक मुलीला घेऊन घरी आला. दीपक सुमनला बोलला, अगं आलात तर जेवूनच जा. सुमन नको बोलली, आम्ही येऊ कधीतरी जेवायला घरी पुन्हा. आता आम्ही जातो. माझी मुलगी पण आली असेल शाळेतून घरी, वाट बघत राहील. आणि त्या दोघी निघाल्या. अनिता संध्या घरी आल्यावर बोलली, संध्या मला सांग, तू बोलतेस ना रोहन चांगला मुलगा आहे म्हणून, मग त्याने त्याच्या वहिनीबद्दल सांगितलं असेलच ना? काय सांगितले त्याने? तेव्हा संध्या बोलली, हो आई, सांगितलं मला रोहनने. अगं त्याची वहिनी होती ना, ती खूप आळशी आणि आगाऊ होती. कामावरून घरी आल्यावर रोहनच्या आईला मदत पण करायची नाही. रोज हे दुखतं ते दुखतं सांगून झोपून जायची. आणि तिचं दुसऱ्या माणसासोबत अफेअर होतं म्हणून रत्नेश दादाला सोडून ती त्याच्याकडे पळून गेली. तेव्हा अनिता बोलली, अगं तो तुझ्यावर खरं प्रेम करतो का गं, की तुला फसवण्याचा कट आहे? त्याचं एवढं सगळं तुला सांगितलं ना, त्यातला एकही शब्द खरा नाही आहे संध्या. तू त्याच्या प्रेमात आंधळी झाली आहेस. मला काहीच सांगायचं नाही. 2 दिवसांनी तुला एक मुलगा बघायला येणार आहे. त्यांना तुझा फोटो दाखवला आहे. त्याला तू आवडली आहेस. जमलं तर 15 दिवसात तुझं लग्न लावून देणार आहोत. संध्या ठीक आहे मधून खोलीत गेली आणि तिने आई बोललेले रोहनला कॉल करून सांगितले. तेव्हा रोहन बोलला, संध्या तू एक काम कर, उद्या तू ऑफिसला नको जाऊ. आपण उद्याच कोर्ट मॅरेज करूयात. तू घरात ऑफिसला जाते म्हणून सांग आणि मला स्टेशनला भेट. मी तुला तिथे घ्यायला येतो. तेव्हा संध्या बोलली, उद्या नको रोहन, बँकेतमध्ये काम आहे. उद्या मला सुट्टी घेता नाही येणार. आणि तसे मी थोडे कपडे अमृताकडे देते आज, आणि परवा आपण लग्न करूयात. रोहन बोलला, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी संध्याने थोडे कपडे घेऊन गेली. आईला संशय येऊ नये म्हणून तिने तिच्या नेहमीच्या बॅगेतूनच 2 ड्रेस घेऊन गेली आणि तिच्या ऑफिसमधली मैत्रीण अमृताकडे दिले आणि तिला सांगितले, उद्या येताना मला स्टेशनला दे. दुसऱ्या दिवशी तिने तिचे काही दागिने आणि तिचे काही डॉक्युमेंट्स घेऊन 1-2 साड्या घेऊन देवाला नमस्कार करून ती घरातून निघाली. अमृताला भेटून कपडे घेतले आणि रोहनला कॉल केला. तो गाडी घेऊन आला होता. संध्या रोहनसोबत गाडीत बसली. संध्या रोहनचे मित्र मैत्रिणी पण आले होते. त्याने कोर्टात जाऊन वकील करून एका मंदिरात लग्न केले आणि रोहन त्यांच्या घरी गेले.
रोहनच्या आईने मंदाबाईने आधीच सगळी गृहप्रवेशाची तयारी केली होती. संध्याचा गृहप्रवेश झालं आणि घरात आली. संध्याने तशी बँकेत 8 दिवसाची सुट्टी काढली होती. तिने संध्याकाळी तिच्या मोठ्या भावाला विशालला कॉल करून रोहनसोबत लग्न केल्याचे सांगितले. तिच्या आईला कळताच ती जमिनीवर कोसळली. तिच्या भावाने आई वडिलांना धीर दिला आणि मी आहे ना असं समजा ती आमची कोणीच नाही. आई बाबा तुमचं काय झालं तर मी काय करू? काय केलं की तुम्ही तिची शिक्षा मला का देता? मला तुम्ही हवे आहात. तेव्हा त्याने विशालला जवळ घेत बोलले, आम्ही नाही मरणार, तू नको घाबरू, आम्हाला काही नाही होत. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. इकडे संध्या खूप खुश होती. नवरीचे लाड हे 9 दिवसाचे असतात. तसेच घडले. तिच्या सासूने तिला सासूरवास करायला हळूहळू सुरुवात केली. संध्या रोहनला सांगायची तेव्हा रोहन बोलायचा, तुला वाटतं तसं? माझी आई नाही ग, तू समजून घे तिला. तुला थोडा वेळ लागेल पण तुला तिची सवय होईल हळूहळू. संध्या सकाळी घरातील सगळी कामे करून बँकेत कामाला जायची. घरी आल्यावर दुपारी जेवलेल्याची भांडी पण घासायची ठेवायची तिची सासू. ती आल्यावर भांडी घासायची. रात्रीचं जेवण, लादी, कपडे सगळी कामे तिच्यावर पडत होती. तिला आता आई आठवत होती. तिला कळून चुकलं होतं. तिने चुकीच्या माणसावर प्रेम केले होते. ती ऑफिसला गेल्यावर अचानक तिची तब्येत बिघडली. तिथल्या कर्मचाऱ्यांनी तिला एका बाजूच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि रोहनला कळवले. तिचे डॉक्टरने काही रिपोर्ट काढले. काही रिपोर्ट 3 दिवसांनी मिळणार होते. रोहन हॉस्पिटलमध्ये आला. त्याने डॉक्टरला विचारले, डॉक्टर काय झाले, रिपोर्ट आले का? तेव्हा डॉक्टर बोलले, काही रिपोर्ट आले, ते नॉर्मल आहेत, पण काही रिपोर्ट 3 दिवसांनी येतील, तेव्हा आपल्याला समजेल. असं तिला इंजेक्शन दिलं आहे, त्यामुळे तिच्या पोटात दुखायचं कमी झालं. सध्या तिला मी 3 दिवसाची औषधे लिहून दिली आहेत, ती तुम्ही चालू ठेवा आणि मग 3 दिवसांनी या. रिपोर्ट आले की पुढे कसं काय करायचं ते रिपोर्ट बघून ठरवू. तुम्ही तिला आता घरी घेऊन जाऊ शकता. तिला जसं बरं वाटलं तेव्हा रोहन घरी घेऊन आला. आज रोहनच्या आईने पूर्ण स्वयंपाक बनवून ठेवला होता आणि येऊन संध्याला विचारू लागली, तुला बरं वाटतं का गं? आज या बाईला नक्की काय झालं? आज एवढी चांगली का वागतीये? याच विचारात होती. तेवढ्यात रोहन रूममध्ये आला आणि संध्याला बोलला, बघ तू माझ्या आईला बोलत होतीस ना, तिने आज तुझ्या आवडीचं सगळं जेवण बनवलं, चल जेवायला जाऊयात. तशी ते दोघेही जेवायला गेले. रोहनच्या आईने विचारले, रोहन डॉक्टर काय बोलले, कधी येणार रिपोर्ट? तेव्हा रोहन बोलला, 3 दिवसाने येतील रिपोर्ट, तेव्हा कळेल काय ते. त्यांची जेवणं झाली. संध्या रूममध्ये येऊन झोपली. तिने तशी बँकेतून 3 दिवसाची सुट्टी घेतली होती. ती दुसऱ्या दिवशी उठून सासूला घरातील कामाला मदत करीत होती. संध्याकाळी रोहन घरी आल्यावर ती रोहनला बोलली, रोहन कामावरून आल्यावर मला खूप थकायला होतं. आपण एक काम करूयात, कपडे भांडी लादीसाठी एक बाई ठेवूयात. सकाळचा नाश्ता आणि आपल्या तिघांच्या ऑफिसचा टिफिन मी बनवून जाईल. दुपारचं आईबाबाचं जेवण आई बनवतील. संध्याकाळी ऑफिसमधून येऊन रात्रीचं जेवण मी बनवेन. मग ठीक आहे ना? तेव्हा रोहन बोलला, ठीक आहे, मी उद्या बोलतो आईशी. मग तर झालं. तिला ऐकून बरं वाटलं. रात्रीचं जेवण झाल्यावर संध्याच्या पोटात दुखत होतं. तिने मेडिसिन घेऊन झोपली. रोहनचं आज मन झालं होतं. रोहनने तिला जवळ घेतलं. तेव्हा संध्या बोलली, रोहन आज नको, माझ्या पोटात खूप दुखत आहे. तेव्हा रोहनला राग आला. त्याने तिला जोरात बाजूला ढकलून दिले आणि बोलला, हिची रोजची नाटकं आहेत. आई बरोबर बोलते, हिला काम करायला नको. संध्या शांत राहून ऐकत होती, पण ती त्याला काहीच बोलली नाही. तिला आईची आज आठवण येत होती. सकाळी उठून ती सासूला मदत करीत होती. तेव्हा सगळेच नाश्ता करायला बसले. रोहन आईला बोलला, आई आपण एक कामाला बाई ठेवूयात. संध्याला पण त्रास होतो, ती पण ऑफिसमधून आल्यावर थकते. लगेचच रोहनची आई बोलली, अरे कशाला हवी कामवाली?
तिला पैसे कोण देणार? मी एवढ्या वर्ष काम करीत होतीच ना, तेव्हा मी नाही थकली. अरे शेवटी झालंच ना तू बायकोचा बैल. तेव्हा संध्या बोलली, पण आई, तुम्ही नोकरी करीत नव्हत्या. लगेचच संध्याच्या सासूने राईचा पर्वत केला. तेव्हा रागाने रोहन घरातून निघून गेला. त्याला संध्याचा खूप राग आला होता. त्याच दिवशी संध्याचे रिपोर्ट येणार होते. संध्याने रोहनला कॉल करून सांगितले. रोहन बोलला, तू आहेस ना घरी, जाऊ शकतेस ना? आणि त्याने कॉल कट केला. संध्या दुपारी हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी रिपोर्ट दिले. तिला सांगितले सोनोग्राफी आता करावी लागेल. तुझ्यासोबत अजून कोणी नाही का आलं? संध्या नाही बोलली. नंतर तिची सोनोग्राफी झाली. डॉक्टरांनी संध्याला बोलावून सांगितले, पोटामध्ये अल्सर झाला आहे. सध्या आपण मेडिसिनने बघूया कमी होतं का, नाहीतर ऑपरेशनची गरज लागेल आणि आरामाची गरज आहे. जास्त धावपळ नको करू. 10 दिवसांनी फॉलोअपला येऊन जा. हॉस्पिटलमधून निघताना संध्याने रोहनला कॉल केला, पण रोहनने एकसुद्धा कॉल उचलला नाही. ती परत कॉल करीत होती, म्हणून त्याने उचलून तिच्यावर ओरडला, तुला काय कामधंदा नाही आहे? मला काम करू दे. तुझी ही रोजची नाटकं चालू आहेत, ती बंद कर. आणि त्याने कॉल कट केला. त्याने ती कॉल का करते याचा त्याला काहीच फरक पडत नव्हता. संध्याला आईचे ते शब्द आठवत होते. तेव्हा ती आईचं ऐकले असते तर आज ही माझ्यावर वेळ आली नसती. ती रडत होती. तो कुठे आहे रोहन, जो कॉलेजमध्ये माझ्या मागे पुढे करीत होता, ज्याने मला लोणावळ्याला प्रपोज केला? तो हा रोहन असूच शकत नाही. तिने डोळे पुसले. तिने विचार केला, मी घरी राहून तरी काय करू? मी जर ऑफिसला नाही गेली तर माझ्या मेडिसिनचा खर्च कोण करणार? रोहन तर माझ्याशी बोलतसुद्धा नाही. त्याने डॉक्टर काय बोलले एवढंसुद्धा विचारलं नाही. मला ऑफिसला जावंच लागेल. आणि तिने ऑफिसला कॉल करून उद्यापासून जॉईन करते म्हणून कळवले. आणि ती घरी गेली. तिच्याशी कोणीच बोलत नव्हते. रोहनसुद्धा तिच्याशी काहीच बोलला नाही. ती सकाळी उठून टिफिन बनवून ऑफिसला निघून गेली. अमृता तिची ऑफिसमधली मैत्रीण होती. तिला तिने सगळं सांगितले. अमृता बोलली, संध्या, तू तुझ्या आईला का नाही सांगित? तिला सांग ना, आणि त्याला सोडून देऊन तू परत आईकडे जा. शेवटी ती तुझी आई आहे, ती तुला माफ करेल. संध्या बोलली, नाही अमृता, मी कशी जाऊ आईकडे? मी कॉल करायचा प्रयत्नसुद्धा केला होता तिला, पण तिने माझा कॉल कट केला. दादाने पण माझा कॉल कट केला. बाबांना तर कॉल करायची मला हिंमत नाही झाली. काय करू? तेव्हा अमृता बोलली, तू काहीच कोणाशी आता बोलू नको. तू जा घरी. तुला जेवढं काम जमतं तेवढं तू कर. तुझा आजार तेवढा बरा झाला ना की तुझं एक घर घे. आपल्या बँकेतून लोन मिळेल, मग तू तिथे शिफ्ट हो. त्याला नंतर घटस्फोट देऊन टाक. तसा त्याच्यापेक्षा तुला जास्त पगार आहे. संध्याला अमृताची आयडिया आवडली होती. ती तसंच करीत होती. घरी गेल्यावर आपलं काम करून जेवून झोपून जायची. कोणाशीच काय बोलायची नाही. सकाळी उठून सगळ्यांसाठी भाजी चपाती बनवून ऑफिसला जायची. रोहनचा तर पारा रागाने वाढला होता, पण तोही तिच्याशी काही बोलत नव्हता. 10 दिवसांनी हॉस्पिटलचे फॉलोअप होते. ती हॉस्पिटलमध्ये गेली. तिची सोनोग्राफी केली. डॉक्टर बोलले, तुला लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल. सांग कधी करायचं ते. ती बोलली, डॉक्टर, मला 2 दिवस वेळ द्या, मग मी येऊन सांगते. डॉक्टरने 2 दिवसाच्या मेडिसिन दिल्या आणि ती घरी गेली. रोहनशी बोलण्याचा तिने खूप प्रयत्न केला. तो तिच्याशी बोलायला तयार नव्हता. तिने सकाळी ऑफिसला येऊन अमृताला सगळे सांगितले. अमृता, तू येशील माझ्या ऑपरेशनच्या वेळी माझ्यासोबत हॉस्पिटलला? तेव्हा अमृता बोलली, मी येईन, पण तिथे साईन करायच्या असतात ग. कोण करणार ऑपरेशनच्या वेळी? तुझ्या नवऱ्याने तिथे यायला हवं. मी कशी जबाबदारी घेणार? तू एक काम कर, तुझ्या मावशी किंवा आत्या असतील ना, त्यांना कॉल करून सांग. त्या समजावतील तुझ्या आई वडिलांना. मग संध्याच्या लक्षात आले. तिने लगेच सुमन मावशीला फोन केला. सुमन मावशीने फोन उचलला. हा बोल संध्या, मावशीची आठवण कशी झाली? इकडे संध्या रडतच बोलली, मावशी, मी चुकले ग. मी त्याच्यावर प्रेम करून मोठी चूक केली. आई पण नाही बोलत मावशी.
मावशी, माझं 2 दिवसात ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर मी मरून जाईन गं. तो माझ्याशी बोलतसुद्धा नाही. माझं ऑपरेशनच्या वेळी कोण येणार तिथे? तू आईशी बोल ना, ती ऐकेल तुझं. मावशी बोलली, संध्या तू शांत हो आधी, मी ताईशी बोलते. आणि कधी ऑपरेशन आहे सांग, कोणत्या हॉस्पिटलला आम्ही पोचू तिथे. टेन्शन नको घेऊ तू. संध्या बोलली, मावशी परवा आहे, आमच्या बँकेच्या बाजूलाच लाईफ केअर हॉस्पिटल आहे ना तिथे. मी आजच संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटून येते. मावशी बोलली, ठीक आहे, किती वाजता आम्हाला यावं लागेल ते मेसेज करून कळव. हो मावशी, कळवते. हो बोलत कॉल कट केला. नंतर संध्याने एक पेपर घेतला आणि त्या पेपरवरती एक पत्र लिहिलं. प्रिय आई बाबा, तुमची मी अभागी मुलगी. मी तुमच्या विरोधात जाऊन रोहनसोबत लग्न केले. मी चुकले आई. तू बोलत होती ते खरं होते. आई, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना. आई, मी या ड्रॉवरमध्ये माझे काही दागिने ठेवले आहेत, ते तुला ठेव. आणि माझ्या अकाउंटमध्ये 5 लाख जमा आहेत, ते पण तुला घे. दुसरी गोष्ट म्हणजे मी 80 लाखाचा विमा काढला आहे आणि त्यावर माझा वारसदार आई तू आहेस. त्याचे पेपर मी माझ्या ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये ठेवले आहेत. आई, मी चुकीची शिक्षा भोगीत आहे. मी चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं. तो कधीच माझा झाला नाही. मला एवढं बरं नाही, पण एकदा पण त्याने विचारलं नाही रिपोर्ट काय आले, काय बोलले डॉक्टर. तो माझ्याशी बोलायलाच तयार नाही. मला तुझी खूप आठवण येते, पण काय करू, तुला येऊन भेटायची हिंमत नाही झाली. आई, झालं तर मला माफ कर. आणि तिने त्या ड्रॉवरमध्ये तिचे दागिने, तिचे पॉलिसीज पेपर ड्रॉवरमध्ये ठेवून अमृताकडे चावी दिली आणि तिला सांगितले, जर माझं काही बरं वाईट झालं तर ही चावी माझ्या आईच्या हातातच देऊन ड्रॉवर उघडायला सांगितले. तिच्याशिवाय याला कोणी हात पण नाही लावायचा. तिने अमृताला बजावून सांगितले. अमृता बोलली, ठीक आहे ग बाई, तुला काही नाही होणार. तू असा पुन्हा विचार नको करू. ती ऑफिसमधून निघाल्यावर हॉस्पिटलमध्ये गेली. तसा तिचा मेडिक्लेम होता. तिने तिचे डॉक्युमेंट्स दिले. तिथे कॅशलेस होणार होते. डॉक्टर बोलले, तू उद्या तयार असशील तर उद्याच करूयात ऑपरेशन. संध्या बोलली, चालेल डॉक्टर, मी उद्या येते. डॉक्टर बोलले, आज रात्री 12च्या नंतर पाणी पण पिऊ नको, उपाशी राहायचं आहे तुला. आणि सकाळी 10 वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये ये. येताना सोबत घरच्यांना कोणाला तरी घेऊन ये. ती ओके बोलत घरी निघून गेली. तिने सुमन मावशीला मेसेज केला. सुमन मावशी, उद्या सकाळी 10 वाजता हॉस्पिटलमध्ये बोलावले आहे. सुमन मावशीने तिच्या ताईला म्हणजे संध्याच्या आईला कॉल करून सांगितले. तेव्हा अनिता बोलल्या, सुमन ती आता कुठे आहे? तिला कॉल कर आणि तुझ्याकडे बोलवून घे. तो तिला विचारित पण नाही, मग ती त्याच्याकडे कशाला राहते? आपण सकाळीच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. तेव्हा सुमन बोलली, ठीक आहे ताई, मी तिला कॉल करून सांगते. सुमनने संध्याला कॉल केला. संध्या, कुठे आहे तू? तू एक काम कर, तू माझ्याकडे लगेच निघून ये. आम्ही उद्या इथूनच हॉस्पिटलमध्ये जाऊयात. तुझ्या आईला सांगितलं, तिनेच माझ्याकडे तुला यायला सांगितले. तेव्हा संध्या बोलली, मावशी आता मी घरी पोचेन. मी उद्या सकाळीच हॉस्पिटलला येते. तुम्ही या तिथे, मग ऑपरेशन झाल्यावर मी तुमच्यासोबत घरी येईन. सुमन मावशी बोलली, ठीक आहे, चल बाय, तुझी काळजी घे. बाय बोलत कॉल कट केला आणि संध्या घरी गेली. तिच्या पोटात खूप दुखायला लागले. ती जाऊन तशीच बेडवरती झोपली. संध्याची सासू मंदाबाई तिच्यावर जळफळाट करीत जेवण बनवित होती. तेवढ्यात रोहन ऑफिसमधून घरी आला. तेव्हा आईचा एवढा राग बघून तो आईला विचारू लागला, काय झालं आई, एवढी चिडचिड का करते? तेव्हा मंदाबाई बोलल्या, अरे मी आधी तुम्हाला जेवण करून घातलं ना. कधी बरं नाही म्हणून झोपून नाही राहिली. आणि ती महाराणी बघ येऊन कशी झोपली आहे.
ती कोणाशी बोलत नाही, काही नाही, जसं हिच्या बापाचं घर आहे ना, आयतं गिळायला. भांडी पण व किती पडलेत, मी एकटी किती काय करू. रोहन रागाने रूममध्ये येऊन तिला बोलला, चल उठ आणि आईला मदत कर, वाज झाली ही तुझी नाटकं. ती जाऊन मंदाबाईला मदत करीत होती. जेवणं बनवून झाली, सगळी भांडी घासून ती पुन्हा रूममध्ये येऊन झोपली. ती जेवलीसुद्धा नाही, तिला कोणी विचारलं पण नाही. तिच्या पोटात खूप दुखत होतं, ती रात्रभर रडत होती. रोहन जेवून येऊन तिच्या बाजूला झोपला. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याला आला. तेव्हा तो बोलला, काय हिची रोजची कटकट आहे यार, झोपू पण देत नाही. आणि तिच्याकडे पाठ करून तो झोपून गेला. ती रात्रभर हुंदके देऊन रडत होती, पण त्या नराधम नवऱ्याला तिची दयासुद्धा आली नाही. का रडतेस, काय झालं हे सुद्धा तिला विचारले नाही. तिने संसाराची स्वप्ने बघितली होती. आई वडिलांचा विरोध असताना ती त्याच्यासाठी पळून आली होती आणि तिच्या पदरात काय दुःख आणि दुःख मिळालं होतं. तो त्याच्या आईच्या पदराखालचा मांजर झाला होता. तिने अखेर पहाटे 4 वाजता शेवटचा श्वास घेतला. तिने जोराचा फुटकारा घेतला होता. तोही रोहनने ऐकला होता. नंतर ती एकदम शांत झाली. तेव्हा तो मनात बोलला, झाली बाबा एकदाची शांत, आणि तो शांत झोपून गेला. संध्या नेहमी सकाळी 5:30ला उठायची. आज ती 7:30 झाले तरी उठली नाही. तेव्हा तिची सासू मंदाबाई तणतण करीत तिच्या खोलीकडे आल्या. रोहनने जाऊन दार उघडला. मंदाबाई बोलल्या, 7:30 वाजले तरी महाराणी अजून झोपली आहे. तो बोलला, आई तू जा, मी तिला उठवतो. आणि त्याने दार लावून तिच्या जवळ आला. तिला प्रेमाने जवळ उठवायला गेला. तेव्हा त्याला तिचं पूर्ण शरीर थंडगार जाणवलं. तो घाबरला आणि आई बाबा धावा. संध्या बघा. त्याचे आई वडील भाऊ रत्नेश सगळे धावत आले. बघतात तर संध्याने कधी जीव सोडला होता. त्याने डॉक्टरांना बोलावले. डॉक्टर बोलले, ती नाही राहिली आता, तिची प्राणज्योत कधीच मावळली. मी डेथ सर्टिफिकेट नाही देऊ शकत, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. आणि डॉक्टर निघून गेले. ही बातमी पूर्ण सोसायटीमध्ये कळली. सुमन मावशी हॉस्पिटलला जाण्याची तयारी करीत होत्या. तेवढ्यात तिचा मित्र दीपकचा फोन आला. सुमनने फोन उचलला आणि बोलली, दीपक मी जरा घाईत आहे, मुलीला शाळेत सोडून हॉस्पिटलला जायचं आहे, मी तुला दुपारी निवांत कॉल करते. तेव्हा दीपक बोलला, मी काय बोलतो ते ऐकून घे आधी. संध्या नाही राहिली, गेली ती रात्रीच. तिची बॉडी आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत. तर तुम्ही मी सांगतो त्या हॉस्पिटलमध्ये लगेच या. हे ऐकताच सुमनच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि जागच्या जागी ती बेशुद्ध पडली. तिच्या मुलीने तिच्या तोंडावर पाणी मारले. तेव्हा सुमन शुद्धीवर आली. तिने लगेचच संध्याच्या भावाला विशालला कॉल केला होता आणि संध्या नाही राहिली आता, तू ताईला लगेचच काही सांगू नको, मी तिकडे येते, मग आपण तिकडे जाऊयात. तेव्हा विशाल बोलला, मावशी तू लगेच निघ, तुझ्या इथूनच जायचं आहे, आम्ही तिकडे लवकर पोचतो. विशालने लगेच गाडी काढली. आई बाबांना घेऊन मावशीच्या घराकडे आला. मावशी त्याच्या बाजूच्या सीटवर बसली. तिने दीपकला कॉल करून विचारून घेतले. दीपक बोलला, मी सुद्धा त्यांच्यासोबतच आहे, आता 10 मिनिटात पोचू आम्ही. तेव्हा सुमन बोलली, आम्ही सुद्धा 10 मिनिटात पोचू तिकडे. विशालने त्याच्या आधीच पोचले होते. नंतर संध्याची गाडी आली. त्याने गाडीतून संध्याची बॉडी हॉस्पिटलमध्ये आणली होती. गाडी तिथे उभी केली आणि कोणीतरी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला सांगायला गेला. तेव्हा विशालने रोहनच्या शर्टाला हात घालून त्याला बाहेर खेचून घेतलं आणि त्याच्या 4 कानशिला सणसणीत लावून दिल्या. तेवढ्यात त्याची आई बाहेर आली. तिच्यातच सुमन मावशीनेच कानाखाली आवाज काढला. तेवढ्या दीपकने पुढे येऊन त्यांना सोडविले. 2 कर्मचारी येऊन स्ट्रेचर घेऊन पुढे आले. संध्याची बॉडी घेऊन ते पोस्टमॉर्टमच्या दिशेने जात होते. तेवढ्या संध्याची आई अनिताने जाऊन तिला मिठी मारली.
तिला सगळ्यांनी बाजूला केले आणि ते कर्मचारी बॉडी घेऊन आत गेले. तिचा जवळजवळ 4 तासांनी बॉडी आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळाला. त्यात सांगितले की पोटात अल्सरची गाठ फुटल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि तिचा मृत्यू हा पहाटे 4च्या सुमारास झाला. तेव्हा रोहनच्या लक्षात आले, कारण तिने 4च्या सुमारास मोठा श्वास घेतला होता. विशालने जाऊन रोहनची पोलिसात तक्रार दाखल केली आणि संध्याचं पार्थिव घेऊन आपल्या घरी आला. तिचा अंत्यविधी झाला. पण याला आता काहीच उपयोग नव्हता, कारण जेव्हा तिने आई अनिता आणि भाऊ विशालला कॉल केला तेव्हा जर त्याने तिचा कॉल उचलून तिच्याशी जर बोलून घेतलं असतं तर ती आज जिवंत राहिली असती. पण त्यांना राग येणं पण हे साहजिक होते. आईने विनवण्या करूनही संध्या कोणाचंही ऐकून घ्यायला तयार होत नव्हती, कारण ती जीवापाड रोहनवरती प्रेम करत होती. संध्या जाऊन 8 दिवस झाले होते. तिच्या आईला भेटायला अमृता घरी आली होती. ती बोलली, काकू, तिने जेव्हा सुमन मावशीला कॉल केला होता तेव्हा मला असे वाटते की तिला तिचा मृत्यू येणार आहे हे तिला दिसत होतं. कदाचित तिने तुमच्यासाठी एक पत्र लिहून तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवलं आहे आणि ही चावी आहे. तिने तुम्हालाच ड्रॉवर उघडून पत्र वाचायला सांगितलं आहे. तुम्ही माझ्यासोबत बँकेत चला प्लीज आणि तिने तुम्हाला लिहिलेलं पत्र वाचा. मग संध्याचे आई वडील भाऊ तिच्या ऑफिसमध्ये जाऊन तिचा ड्रॉवर उघडला आणि तिने जे काय लिहून ठेवले होते ते वाचून तिची आई ते पत्र आपल्या हृदयाला कवटाळून हंबरडा फोडत होती. तिने तिच्या आईला ठेवलेल्या वस्तू सगळ्या पॅक करून अमृताने तिच्या वडिलांकडे दिले. भावाने त्या पत्राच्या 2 झेरॉक्स काढून पोलीस ठाण्यात देऊन आला, कारण रोहनवर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे. त्याने तिच्या आयुष्याची माती केली होती. रोहनला कळून चुकलं होतं. त्याला त्याच्या आईचा राग खूप येत होता. पण आईचं किती ऐकायचं हे त्याच्या हातात होते. तिला जेव्हा त्याची गरज होती त्याने तिला साथ दिली नव्हती. त्याने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःची चुकी मान्य केली. त्याने स्वतःलाच कठोरातली कठोर शिक्षा व्हावी म्हणून विनंती करीत होता. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. योगायोगाने संबंध आलाच तर तो योगायोगच समजावा. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.